गुड्डू. यस, हे निकनेम आहे आणि खरं तर गुड्डू. मगाशी देखील खोपटे संघानं खरं तर पहिल्या चेंडूपासून आपल्या अस्त्र खोललं होतं. क्रिकेटमध्ये जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळी योग्य ते पत्ते खोलावे लागतात. कारण वेळ चुकली ना हुकमाचे एक देखील वाया जातात. दिवाळीमध्ये फटाके वाजवा, दिवाळी संपली की नाही. चला स्टार्ट गेम. यस गुड्डू. स्ट्राईक केला विनायक तर नॉट स्ट्राईकला नयन थली. यस, दोन्ही अप्रतिम असे फलंदाज या करंज संघाचे दोन फलंदाज विनायक मात्रे नयन थली गुड्डू. हो, पहिला चेंडू अपील केला गेलाय. पंचांनी मात्र यांना दंडित केले गेलंय. पाय दंडित रूपानं पहिला गडी मैदानाच्या बाहेर. यस विजय. यस, नवीन फलंदाज यज्ञेश ठाकूर. नवीन फलंदाज. कधी इकडे कधी तिकडे. म्हणून मग मी नेहमी सांगतो क्रिकेट आणि राजकारण हे रंग बदल दोन क्षेत्र आहेत. कधी आम्ही पाहिलं होतं ह्या फलंदाजा दुसरीकडे, आज पाहतो इकडे. कधी तली तर कधी मल्यात, कधी डावा तर कधी उजवा, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी करंदाज कधी वडाव. या शृंखलेमध्ये पहिला गडी मैदानाच्या बाहेर. काय होणार आहे, कारण दोन्ही संघाला एकमेकांना जवळचे संघ नाहीत, अनुभव नाही, एकमेकांच्या डावपेच माहिती दिसता नाहीत, कोण कसा खेळतो हे देखील माहिती नाहीत. दोन्ही फ्रेश आहेत, फ्रेश गेम आहे. पहिला चेंडू. यस, मात्र दुसरा चेंडू देखील अप्रतिम टाकताना दिसतोय गुड्डू. ज्या पद्धतीची पाहुण्यांची जी दमकत दादागिरी या मैदानावर आपण पाहायला मिळालेली आहे. खरं हे संघ नवीन संघ आहे. मागाशी देखील दादा मी सांगितलं की ह्या उरण विभागात आम्ही पहिल्यांदाच आलोय खेळायला आणि ही उरण नगरी आहे आणि त्यांना खूप बरं वाटलं असेल. कारण हे मैदान हे अतिशय चांगलं मैदान आहे. त्या विभागात मैदान आहेत पण एवढे पॉलिश मैदान नाही आहे. चेंडूला मात्र थोडीशी उचली दिली. चेंडू कदाचित यस तुमच्याकडे गती होती, गतीवर दिशा नसेल तर आपली दशा होऊ शकते. या ठिकाणी गोलंदाजानं मात्र हा अवांतर चेंडू फेकला. अवांतर चेंडू संघाची एकूण धावसंख्या बालकाव झाली. पहिल्या धावची श्री गणेश होतोय ती तर श्री अवांतर धावेनं. आतापर्यंत दोन चेंडू मध्ये आलेले एक धाव, ही कशा प्रकारची धाव येईल यावेळी पाहायचं आहे. फलंदाज पुन्हा आता डावखुरा, लेफ्ट टू लेफ्ट डावखुरा फलंदाज म्हटलं तर खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं क्रिकेट हा डावखुऱ्या लोकांचा खेळ आहे असं बऱ्याच समालोचक म्हणतात. पण मला त्यातलं गुपित कळलं नाहीये, कारण डावखुऱ्याच्या मनगटावर ताकद असते असे म्हटलं जातं. मग आपण इंटरनॅशनल विचार केला, अर्थात दादाची दादागिरी लॉर्ड्सच्या मैदानाचं कोण विसरेल, कोण विसरणार ते 6 षटकार प्रिंटावर काढलेला राग युवराज सिंगनं, ही डावखुऱ्या फलंदाजी मोठी. रॉबिन सिंगनं मारलेला षटकार, मॅक्झिमम षटकार क्रिकेटच्या इतिहासाने ही नावं देणारी ही डावखुऱ्या फलंदाजी नाव. पुन्हा दा म्हटल्याप्रमाणे चेंडू मात्र डावखुऱ्या फलंदाज येईल का. यस यस इट इज दॅट्स द मॅक्झिमम. यस डीजे डोंट वेस्ट अप, कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. डीजे कुठं मांडव नाही लक्षात घ्या, तसं गाणी लावा. इथं आपला क्रिकेटची टुर्नामेंट आहे, ती मांडवातली गाणी नको. जरी कोहलीवाडा असला तरी जरा घ्या. मैदान तापवा, आम्ही तापवत होतो तुम्ही पण तापवा. यस, एकूण धावसंख्या फलकावत झाल्या तर अर्थात या ठिकाणी 7 धावा झाल्यात. बाईचा आलेला षटकार यज्ञेशच्या बॅटीमधून, हीच का ओळख आहे यज्ञेशची, डावखुऱ्या फलंदाजीची ओळख आहे. विशेष करून या ठिकाणी पाहिलं गेलंय याच खऱ्या अर्थानं आज यामध्ये बऱ्याच तिगडी बघायची. मगाशी देखील 3 अंपायरची तिगडी पाहिली, आज देखील आम्ही त्या समोरची तिगडी आम्ही पाहतोय. अर्थातच आतिश पाटील, गणेश गावड आणि पंडित नितेश पंडित सर, या ही 3 लोकांची तिगडी आहे. कारण क्रिकेटमध्ये तसे हॅट्रिकला म्हणजे आपण म्हणतो तिगडी, तसे त्या समोर तिगडी देखील या ठिकाणी आता नितेश पंडित आणि अर्थातच आतिश पाटील या विभागातील गोड आवाज. आणि विशेष करून मला असा कोणी प्रश्न विचारला असेल तर या तुझा या उरण तालुक्यातील आवडता समालोचक कोण आहे, तर मी क्षणाचं हे उत्तर विलंब म्हणलं होतं, उत्तर देईन आतिश पाटील. खऱ्या अर्थानं एक मराठी भाषेचा तगडा अभ्यास, अगदी मराठी भाषेचा प्रभुत्व असणारे आमचे आतिश पाटील, जे पागोटेवरून बिलॉंग करतात. एक उत्तम दर्जाचे शिवभक्त, उत्तम पदाचे आरती साई भक्त
आणि खरा तर विशेष करून क्रिकेटचा असणार, क्रिकेटच्या पटलावरच असणारा एक अनुभव, गोड अनुभव आणि एक अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांच्याकडे खरी ओळख आहे असे अतिश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जास्त वेळ घेणार नाहीये. ऑफिशियली समालोचक या ठिकाणी 3 समालोचक आहेत. अर्थातच अतिश पाटील आणि अर्थातच गणेश गावड आणि नितीश पंडित सर यांच्या तिघांचं मी मनापासून या व्यासपीठावर मी नवनाथ मात्रे त्यांचा स्वागत आणि आभार देखील केलं. स्वागत यासाठी कारण त्यांच्या माध्यमातून बरेच आणि आभार यासाठी त्यांनी मला या ठिकाणी त्यांच्या मिडल लंच पिरियड मध्ये जो मला बोलायची संधी मिळाली त्याचा मी खूप आभारी आहे. तर अंपायर थोडंसं उशीर थोडंसं ओके चेंडू ओके धन्यवाद चेंडू नव्हता तर नक्कीच या ठिकाणी आम्हाला लागलेले 3 अंपायर्स आता त्या ठिकाणी दीपक पाटील जे विंध्याने बिलॉंग करतात आणि आमच्या अंपायर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत माली जे उरण बालेहून बिलॉंग करतात आणि तिसरे अंपायर आमचे आता राजेंद्र गेरत ते नवीन सेवाहून बिलॉंग करतात आणि त्यांचा अभिषेचन सोहळा. येस वाढदिवस म्हणजे तोच मराठीचा शब्द वाढदिवस सर्वांना माहिती आहे पण अभिष्ट चिंतन सोहळा म्हटलं तर नक्कीच लोक चेहरे पाठीमागे गेलेत. अभिषेचन याचा अर्थ तो वाढदिवस. तर जाऊ तर मैदानामध्ये गोलंदाज इथे गुड्डू गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढचा चेंडू त्यावेळेस चेंडू येस हा चेंडू कदाचित अंपाच्या दृष्टिकोनातून इट्स ह्यूज वाईड असावा कारण अंपायरची एकत्र मुवमेंट आम्ही पाहिली होती. आतापर्यंत धावा आल्यात 1 षटकार 2 धावांतर टोटल मूव्स ऑन हिअर 8 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट्स. येस 8 धावा 1 बाद 8 अशी धावसंख्या फलकावर झाली. गुड्डू यासाठी नवीन असणार आहे परंतु पाहायचं आहे याचा चेंडू या ठिकाणी पुन्हा 30 ते त्या चुका सुधाराव्या लागतील कारण छोट्या चुका आपण सुधारल्या नाही ना तर अर्थात यांचं मत या चुकांचं खेळ याचा यावेळेस मात्र एकूण धावसंख्या फलकावर झाले ते 9 धावा. यस या ठिकाणी आमची गोड आता हँडसम बॉय प्रणय कडू यांचं देखील दृष्टी लागावं असे आमचे व्यक्तिमत्व यंगस्टर प्रणय कडू यांचं आगमन आहे त्याचा मी खूप आभारी आहे आणि त्याचं स्वागत देखील होतोय. संघाची एकूण धावसंख्या फलकावर झाल्या त्या 10 धावा. येस 10 धावा. आमचे जे गुणलेखक आहेत ते सांगतात की आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले 5 चेंडू मध्ये 1 सिंगल आली 1 षटकार आला आणि 3 अवांतर आले अशा जवळजवळ 10 धावा 10 अर्थात 10 कोण विसरणार षटकार चौकार +4 + 6 = 10 आणि 10 इज अ नंबर ऑफ 10 सचिन तेंडुलकर जर्सी नंबर 10 10 धावसंख्येकडून महत्व आहे. गोलंदाज पुन्हा एकदा येस हा चेंडू यावेळेस मात्र सवर्ण संधी होतीये मात्र या ठिकाणी हा चेंडू तसा खूपच खराब कारण चेंडूची दिशा होती ती खऱ्या भटकती दिशा होती आणि क्षेत्र देखील निवडलं होतं. आता लेग स्टिकवरचा चेंडू होता अतिशय बाहेर जाणारा चेंडू होता. हा या षटकातील आतापर्यंत आमचे स्कोरर सांगतात की 4था चेंडू अवांतर 4 चेंडू अवांतर 1 सिंगल 1 षटकार 11 धावा. काय करावं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज पुन्हा आता सन्मान दिलाय या ठिकाणी मिडविच्या दिशेने चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत या ठिकाणी एकूण धावसंख्या झाल्या त्या 1 डझन धावा. अर्थात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिथे सामना आपण पाहत होता करंजा विपक्ष दत्तगुरु वडाव या ठिकाणी अतिश पाटील आहेत गणेश गावड आहेत नितेश पंडित आहेत या तिघांसाठी देखील मी नक्कीच सांगतो हा सामना त्यांच्यासाठी नवीन असणार आहे कारण त्यांनी खेळ पाहिलेला नाही आहे वडाव संघाचा. गणेश गावडे कदाचित पाहिला असेल कारण त्या विभागात ते आहेतच पण आतिश पाटील या उरण विभागातील आपल्या दत्तगुरु वडाव वाशी विभागातील संघ आहे याच्यानंतरचा गोड आवाज आम्ही ऐकू शकाल. अर्थातच 1 षटक संपलं गेले आणि येस तर अर्थातच पहिलं षटक संपले गेले पुन्हा आता थोडी सेवा करण्याची संधी मला मिळाली पुन्हा आता त्या सेवेसाठी मी हजर आहे कारण या ठिकाणी नामांकित आमचे समालोचक यात उपस्थित आहेत. तर अर्थातच 1 षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच प्रणय दादा आता राहुल प्रणय 2 यंगस्टर या टीममधले आहेत आणि अर्थात राज आणि दृष्ट लागावा असा आमचा प्रणय बऱ्याच मित्रमैत्रिणी असतीलच कारण आपण एकंदर विचार केला आज यंगस्टरची पॉवर मोठी आहे. कारण असं म्हटलं जातं हे युथ ऑफ द नेशन ऑफ पिलर ऑफ नेशन यंगस्टर हे अर्थ या भारताचे मोठे पिलर आहेत. यावेळेस मात्र जातो मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येस रोहन स्वतः संघाचा संघनायक काटेरी मुकुट परिधान केलेला हा संघनायक कुटुंबाचा कुटुंब प्रमुख कसा असावा तर तो असा असेल का कारण आपण त्याचा खेळ नवीन पाहिलेला नाहीये. तर पाहायचं रोहन नक्कीच नवीन संघ आहे नवीन खेळ आहे या मैदानावर. रोहन षटकातील पहिला चेंडू येस चेंडू यावेळेस अपील केला गेला होता अपील म्हणजे तसा इंटरेस्ट नाहीये
अंपायरला कोणत्याही प्रकारचा रस नाहीये. अपील करू शकता, तुमचा अधिकार आहे. कारण यावेळेस मध्ये तुम्ही अपील केलात नाही तर तुम्हाला अंपायर देखील आउट देऊ शकत नाहीये. अपील करण्याची जागा दोनच आहे, क्रिकेटचं मैदान आणि आता कोर्ट. या दोन ठिकाणी आपण अपील करू शकता. गोलंदाज पाहायचा आहे पुन्हा एकदा रोहन. षटकातील दुसरा जो लांब लचक मारा करताना दिसतोय. शॉर्ट चेंडू होता. यावेळेस मात्र आतापर्यंत बऱ्याच चेंडू हे दिशाहीन टाकताना दिसतात गोलंदाज. कारण विचार केला तर 5वा चेंडू हा अवांतर असावा. आमच्या स्कोररच्या माहितीनुसार गुणलेखाच्या त्या आदेशानुसार अर्थातच गुणलेखानुसार या 5वा चेंडू हा अवांतर चेंडू. संघाची एकूण धावसंख्या झाली आमचे स्कोरर सांगतात की 13 धावा. हो पुन्हा आता चेंडू जाईल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडू अटेंड केलाय तोपर्यंत या ठिकाणी सिंगल धाव आली आहे आणि सिंगल संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 14. फॉडेन 14 धावा. शिवशंभू संघाने पहिला सामना जिंकलाय. आता त्याच्यानंतरचा आपला असेलच. यस 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. या ठिकाणी आमची बरीचशी माहिती पोहोचवतात दादा, खूप आभारी आहे. खोपडी संघाचे मोठे समर्थक आहेत. जरूर यस या ठिकाणी व्हायला गेलंय. एकूण धावसंख्या 14 धावा. 14 धावसंख्या झाल्यात. एक जबरदस्त मैदान, क्रिकेटला साजिस्त असं मैदान आणि शृंखला आपण अनुभवता मित्र. सुधीर घरत सामाजिक संस्था मारवी स्पोर्ट जेनपेटी आयोजित शांत खेळ आणि अशा प्रकारचं जी आवश्यकता आहे फलंदाजाची ती फलंदाजी होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू प्रहार केला करत असताना चेंडू गेला निर्धाव आणि अशा प्रकारची गोलंदाजी मी म्हणे चांगली गोलंदाजी. परंतु आतापर्यंत आलेले 5 अवांतर चेंडू कुठेतरी या नक्की धावा एक्स्ट्रा मोजावे लागल्यात या संघाला, या पाहुणे संघाला. परंतु पाहायचं आहे हा एक ते मातब्बर संघ आहे. खेळाडू देखील या विभागात चांगले खेळाडू आहेत, शिस्त पद्धतीचे खेळाडू आहेत. गोलंदाज पुन्हा आता रोहन. हो पुन्हा आता त्यात आता मात्र या ठिकाणी यजनेशला या ठिकाणी खेळण्यास म्हणजे प्रत्येक चेंडू हा फ्री चेंडू अर्थात मुक्त चेंडू खेळून काढला आहे. यावेळेस कोणत्या प्रकारची धाव नाही, धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या स्मित आमचे स्कोरर पुन्हा तर सांगतात की आतापर्यंत या षटकामध्ये आल्या केवळ 2 धावा म्हणजे एक अवांतर एक सिंगल धाव अशा 2 धावा. एकूण टोटल स्मूथ ऑन हिअर 4 इन लॉस ऑफ द 1 विकेट्स. विनायक मात्रे आउटेड बॅट्समॅन. यस 14 धावा झाल्यात. यावेळेस मात्र गोलंदाज 20 ते 22 पावलाचा रनअप घेऊन आता दिसतोय. स्वतः संघाचा संघनायक रोहन. यस रोहनवर मारलेला हा फटका कदाचित चेंडू जाईल अगदी जमिनीला गुदगुले करणारा चेंडू जातोय. 4 धावांसाठी आहे. त्याचं स्वागत करील डीजे बीत. जरूर क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच ज्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याचा जीवनामध्ये कधीच पराभव होणार नाहीये. कारण असा आदर्शवादी राजा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा दादा गोलंदाज यावेळेस मात्र चेंडू मात्र मारायचा होता. आता मात्र चेंडू गेलाय निर्धाव आणि अशा प्रकारचा 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या त्या म्हणजे अर्थात 1 बाद 18 धावा. आमचे स्कोरर सांगतात या षटकामध्ये एक चौकार एक सिंगल एक अवांतर अशा 6 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या जवळजवळ 1 डझन धावा आणि या षटकामध्ये आल्या अर्धा डझन धावा. धावा संख्या झाल्यात 1.5 डझन 18 धावा. तर यावेळेस मात्र पाहायला गेले 18 धावा झाल्यात. कारण पाहायला गेल्या 2 षटक आणखी देखील 18 चेंडू म्हणजे 1.5 डझन चेंडू असतील. संख्याशास्त्रामध्ये अगदी डझनला फुल महत्व आहे मित्रांनो. कारण ही संख्याशास्त्र आहे. संख्याशास्त्रामध्ये डझन कारण 12 हा आकडा नक्कीचा लय जुन्या लोकांचा आकडा आहे. कारण आता 12ला काय काय घडतं बऱ्याच गोष्टी 12 नंतर घडतात. मैदानामध्ये कोणाचे 12 वाजता हे पाहायचंय. कारण दिवस जरी 24 तासाचा असला 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. ज्योतिर्लिंग देखील 12 असतात. मराठी भाषेचे स्वर देखील 12 असतात आणि अर्थातच या ठिकाणी मराठी भाषेचे स्वर 12 आणि जर माणूस जन्माला आला तर 12व्या दिवसात त्याचा बारसा केला जातोय. माणूस गमवला तर 12 नंतर 12वा केला जातोय. या मैदानात
कोणाच्या बारे असं पाहायचं आहे. चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेनं हा झणझणीत सणसणीत षटकार डीजे. जरूर साईबाबा आणि चमत्कार. नक्की साईबाबांच्या माध्यमातून बरेचसे चमत्कार झाले. या मैदानावर कोण चमत्कार करणार आहे? कारण चमत्कारालाच नमस्कार केला जातोय मित्रांनो. कारण आता धावसंख्या झाल्या ते आमचे स्कोर सांगतात. पुन्हा एकदा 2 डझन धावा झाल्या. 24 धावा धावसंख्या फलकावर. यस, हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू फळी मात्र हवेत फिरवली होती फलंदाजानं. आता मात्र धावा आल्याच पाहिजेत. कारण दोन्ही संघाला एकमेकाच्या डावफेत माहिती नसणारे दोन्ही संघ आहेत. एकमेकाचा खेळ गेम प्लॅन कोणा माहिती नसणारे दोन्ही खेळ आहेत. पुन्हा आता गुड्डू. येस, हा मात्र न चुकलाय आणि आपला या ठिकाणी राज इथून ओके थोड्या वेळाने येतीलच. कुठेतरी एक गुपित कोणाचा फोन आलाय दिसतोय. तर अर्थातच थोडस जोक यार. तर आता पुन्हा आता गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू अर्थात गुड्डू याचा. हा चेंडू पुन्हा आता अशाच प्रकारची गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहिली होती गुड्डूच्या. आणि गुड्डूची आतापर्यंत गोलंदाजी नक्कीच चांगली झाली होती. कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला तर चार चेंडू आमचे स्कोर सांगतात. पहिल्या षटकामध्ये हे अवांतर टाकले होते. आतापर्यंत चांगलं कमबॅक चांगलं वापसी करता दिसतोय. कमबॅक करणं परिवर्तन करणं हे क्रिकेटचं दस्तूर आहे. यावेळेस पाहिजे चेंडू जाणार आहे परंतु क्षेत्राचे त्या ठिकाणी असणार. परंतु चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली आहे. एका धावसंख्या संघाची एकूण धावसंख्या 25 धावा. 25 धाव 25 धावा पाहिजे आहे. क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आज रायगड टेनिस क्रिकेट असेल, पनवेल टेनिस क्रिकेट असेल, आमच्या उरण टेनिस क्रिकेट असेल किंवा वाशी टेनिस क्रिकेट असेल, खऱ्या अर्थानं आज क्रिकेटने घेतलेली मोठी भरारी. कारण सर्वात जास्त पैसा कुठे असेल तर आता जे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आहे मित्रांनो. आज क्रिकेटला मोठा इतिहास आहे. कारण आज टेनिस क्रिकेटचा फीवर देखील कधी वाढत आहे. तर ताजं उदाहरण मैदानावर असणारे आमचे आता HM लाईव्ह टेलिकास्ट केलेले आमचे आता युट्यूब ऑपरेटर अर्थात या ठिकाणी HM लाईव्ह यांच्या माध्यमाने या ठिकाणी आमचे हितेश मात्रे असेल, तन्वेश मात्रे असतील, मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. कॅमेरामॅन हितेश मात्रे, तन्वेश मात्रे यांच्या माध्यमातून ही संपूर्ण शृंखला टेलिकास्ट केली गेली आहे, लाईव्ह टेलिकास्ट. तर त्यांचा देखील कारण आज त्यांच्या माध्यमातून आम्हा समालोचकांना आम्हा खेळाडूंना मोठी प्रसिद्धी मिळते आणि त्यांचा देखील गुणगौरव केलं पाहिजे. कारण एकमेकांना सहाय्य करू अवघे करू सुपंत एका वेळा कोणतं कार्यसिद्धी जात नाही मित्रांनो. त्याला नक्की तुमची आमची जोड लागते, तुमची आमची साथ लागते. तर यावेळेस मात्र चेंडू राहील. यावेळेस चेंडू मात्र चांगला फटका मात्र चांगला होता. चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं झालं तोपर्यंत या ठिकाणी 2 धाव रुकू शकत नाहीये आणि 2 धाव संघाची एकूण धाव संख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे 27 धावा. इथून जर विचार केला तर फलंदाजाला सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. यज्ञेशाला तर यज्ञेश मध्ये तेवढी क्षमता आहे. यज्ञेश ठाकूर तर आणि नयन थळी अशी जोडी मैदानामध्ये तर गुड्डू गोलंदाज. या चेंडू जाईल. यावेळेस मात्र चेंडूच्या पाठीवर 2 क्षेत्ररक्षक धावतात. धावल्यानंतर पाहायला गेले चेंडू या ठिकाणी जिंकतोय, क्षेत्ररक्षक हारतोय आणि या चौकाराचं स्वागत होईल डीजे बेडी. यस डीजे काही दिवसानंतर नक्कीच हा क्षण देखील आपण अनुभवणार आहोत. कारण कोण विसरणार आपला समाज आगरी समाज आणि आगरी समाजाचा शिमगा होळीचे दिवस कोण विसरणार. आपले तो अगदी सर्वात महत्वाचा सण धुळीवंदन. त्या सणाला मात्र भरपूर काहीतरी संपतं, भरपूर मजा देखील केली जाते. कोण विसरणार त्या सणाला धुळीवंदनाचा दिवस आणि येणारे काही आगामी दिवसामध्ये तो आपण सण अनुभवणार आहोत. तर शिमग्याचे दिवस कारण या ठिकाणी आमचे समालोचक बंधू त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यानंतर तो विषय पडला कारण अप्रतिम असं आपला कारण आपण आगरी कोळी आणि घराण्यांचा जिल्हा आहे. आपल्या सर्व गोष्टी आपल्याला सर्व माप आहेत. कारण एन्जॉयमेंट हा आपल्या समाजाचा मोठा हिस्सा आहे. कारण यावेळेस मात्र गोलंदाज 3 षटकं संपली गेली. आज या ठिकाणी खूप आभारी आहे कारण फावड्या वेळामध्ये आज सामना पाहण्यासाठी आलेलो खोपटे संघाचा. तर पंडित सरांनी आज दिलेली संधी नक्कीच मला खूप प्रेरणादायक ठरेल. अशा प्रकारचं प्रेम माझ्या असू द्या
मग या ठिकाणी पंडित सर असतील, आतिश पाटील असतील किंवा गणेश सर असतील, बऱ्याच वेळा बऱ्याच असं माझ्यावर त्यांनी प्रेम ठेवलेलं आहे. आज देखील या ठिकाणी व्यासपीठावर मी त्यांचा खूप आभारी आहे तिकडीचा. तर जातो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असतात वाशिम संघाचा गोलंदाज बबलू. येस बबलू. बबलू तो अप्रतिम असा फलंदाज, परंतु या ठिकाणी हा चेंडू पहिला चेंडू हा अवांतर चेंडू आणि अवांतर संघाची एकूण धावसंख्या झाला आपले स्कोर सांगतात की 32 धावा. येस 32 धावा आल्या होत्या. 3 षटकं संपली, 32 धावा झाल्यात. काय होणार आहे? बबलू गोलंदाजी मार्गावर असणार आहे. षटकातील पहिला लिगड डिलिव्हरी, चेंडू जाईल, नो क्वेश्चन नो डाऊट, आर पार षटकार. यस डीजे, सुंदरसा आवाज डीजेचा. जबरदस्त असं ऑपरेटिंग या ठिकाणी. आणि छत्रपती शिवाजींचं गीत जेव्हा जेव्हा लावते तेव्हा मीच नव्हे तर आमच्या संपूर्ण समालोचकांना एक मोठी ताकद मिळते. यावेळेस मात्र यस चेंडू जाईल, षटकार एक होऊ द्या, एक असंच एक गीत डीजेच्या माध्यमातून. डीजे शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. एकूण धावसंख्या बलकावत झाल्या त्या 4-4. यस 4-4. 4 + 4 = 4-4. अर्थातच 44 धावा. स्कोर आम्हाला सांगतात की आतापर्यंत गोलंदाजांना या ठिकाणी 13 धावा दिल्यात. यस डीजे, यावेळेस पाहायला गेलं एकूण धावसंख्या एकनी वाढली गेली. धावसंख्या झाल्या त्या 45 धावा. आमचे स्कोरर सांगतात आतापर्यंत या षटकामध्ये केवळ लिगली 2 चेंडू फेकले गेलेत आणि 2 चेंडू मध्ये किती धावा आल्यात तर स्कोरर सांगतात 2 अवांतर 2 षटकार 14 धावा. यस एकूण धावसंख्या 45-45. चेंडू जाईल, मिड विकेटचे क्षेत्र निवडलंय, चेंडूचं क्षेत्रक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. आता मात्र या ठिकाणी विचार केला तर गरज संघाचा जो डगआउट आहे त्याच्यामध्ये एक नक्कीच एक अगदी अर्थ प्रेमाचं आणि आनंदाचं वातावरण. कारण ज्याप्रमाणे धावा येतात त्याप्रमाणे नक्कीच आमचे प्रितेश किंवा सहकारी सर्व या ठिकाणी खुश असतील. एकूण धावसंख्या 47 धावा. गोलंदाज बबलू येईल, परंतु यावेळेस पाहायचं आहे धीरसे गंभीर. प्रत्येक गोष्टीला वेळ आहे, कारण मी बोला प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणून नवनाथ मात्र शांत आहे. तर एकूण धावसंख्या फलकावर झाल्यात त्या म्हणजे 48 धावा. 48 धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे, कारण प्रत्येक दोन्ही संघ हे एकमेकांच्या डबलचे संघ जरी असले तरी कोणत्या प्रकारचा अनुभव नाहीये, कोणत्या प्रकारचा डावपेच माहिती नाहीये. कारण वाशी भागातील हा संघ दत्तगुरु वडाव वाशी भागाचा संघ आणि विवरणच्या आपला आता तर म्हाळा विभागातील एक संघ अर्थातच या ठिकाणी अजय 74 करंजा. येस अजय 74 करंजा हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या फलकावर झाली त्या 48 धावा. आता 2 कमी 50 1 कमी अर्थात एक कमी अडकून एकूण 50. पण यावेळेस पाहायचं आहे काय होणार आहे मैदानामध्ये. बबलू जो गोलंदाज आहे तो चांगला गोलंदाज, परंतु मार मोठ्या प्रमाणात खाल्लंय. कारण येणारे काही चेंडू मध्ये त्यांनी जवळजवळ आता अप्रतिम अशी फलंदाजी केली होती. मागच्या वेळेला मी पाहिलं होतं पेनच्या मैदानावर. पण आतापर्यंत त्यांचे स्कोर सांगतात या षटकामध्ये तब्बल 17 धावा दिल्यात. येस स्कोर राईट. ओके 17 धावा आल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी अपील केला होता, थोडंसं अपील शांत अपील होता. अपील मध्ये थोडीशी तेवढी जेवढी उत्सुकता होती तेवढी नव्हती. परंतु या ठिकाणी पाहिलं गेलंय एकूण धावसंख्या 48 आणि आमचे कॅमेरामॅन हितेश म्हात्रे त्यांचं देखील स्वागत. आणि असणार आहे या शृंखलेची गोड अट्रॅक्शन अर्थातच सिटी 100 बाईक. क्या बात आहे. हे टुर्नामेंट मधली ही बाईक, स्वप्नातली बाईक कोण घेणार आहे, कोणाला मिळणार आहे हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे. अर्थातच तो दिवस असणार आहे रविवारचा दिवस, रविवारची संध्याकाळ. आणि ते नक्कीच याचा आपण आवडतोनी वाट बघू. पुन्हा एकदा चेंडू या वेळेस जाणार आहे एक लांब लचक झणझणीत सनसनीत षटकार. डीजे ठोक.
धन्यवाद. समजलं आपल्याला काय सुचवायचं आहे ते. तर अर्थात या वेळेस मात्र नक्कीच गाण्याचं बोल चांगलं होतं. चांगलं तेच घ्या मित्रांनो, कारण ऑलवेज थिंक द पॉझिटिव्ह, डोंट थिंक द निगेटिव्ह. कारण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये जे काय आहे ते भरपूर आहे आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड मध्ये सोडून द्या. कारण आज युवक पिढी कशाने भरली आहे ती नवीन सांगायला लोक आहे. पण या ठिकाणी एकूण जर विचार केला, धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा झाल्यात. शेवटचा षटक कदाचित असावं. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय आणि वाजवी खेळामध्ये आपण विचार केला ज्यापर्यंत धावा आल्यात त्या एक समर्पक धावा आल्यात. कारण 54 धावा आल्यात. या एकूण या मैदानाचा विचार केला, हे मैदान धावगतीचं मैदान आहे. या मैदानावरची मूळ मैदानी तोप जर गणेश गावण जरी असल्या आणि आतिश पाटील असले किंवा जरी पंडित सर असले, पण यातला मोठा अभ्यास यांना नक्कीच या मैदानावरचा आहे. धावा कशा तरी येते, धावा निघण्याचं ताकद देखील या मैदानामध्ये आहे. कारण या मैदानावरच्या म्हणजे आजचे ऑफिशियल समालोचकांचा गोड आवाज आपण ऐकू शकाल. परंतु दत्तगुरु वडाव संघ मगाशी त्यांनी मी चर्चा केली होती, ते टोटली या ठिकाणी फ्रेश आहे, मैदानावर फ्रेश आहेत, या एरियामध्ये फ्रेश आहेत. पण त्यांना कदाचित अनुभव नसेल या मैदानाचा. धावा येऊ शकतात, त्यांना टार्गेट स्कोर देखील चेस होऊ शकतो. पुन्हा गोलंदाज वडाव संघाचा गोलंदाज यस. तर हा मोठा षटकार येतात दिसतोय. संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 6व्या दशकामध्ये अर्थात 60 धाव आणि अंपायर देखील किती स्तब्ध उभे आहेत. असं क्षणचित्र टिपा हो जरा. येस, टिपा अंपायर सर. येस, आपला क्षणचित्र अंपायर सरदार प्रशांत वाली अगदी आपण स्तब्ध उभे राहिलात. नक्कीच अशी गोड गोड क्षणचित्र असतात, ती टिपावं लागतात. कारण अशी पाखरी येते आणि स्फूर्ती ठेवून जाती असं म्हटलं जातं. कारण ही क्षणचित्र आपल्याला नक्कीच आपल्या भविष्यकालामध्ये जेव्हा कदाचित तुम्ही जर तुमचं वय होत तर तुम्ही जर हा पेज जर काढला तर तुम्हाला ते बहु ऐकू शकाल. आम्ही एक शृंखला केली होती 5-6 वर्षापूर्वी. मला वाटते त्या शृंखलेला कदाचित पंडित सर असा उद्घाटनला एक मर्सी ट्रॉफी झाली होती कोटनाक्याच्या मैदानावर नाईट टुर्नामेंटमध्ये. अगदी या ठिकाणी थँक्यू. दरम्यान हा चेंडू पहिला मैदान दुसऱ्याकडे मैदान जेव्हा होतोय, एक आवाज पुन्हा आपण ऐकूया डीजे मित याचा. डीजे मित एक सुंदरसं गीत. थँक्यू का बोलतो, मला गाण्याचा बोलच समजलं नव्हतं काय हे. पण यावेळेस तर वैयक्तिक एकूण धावसंख्या किती त्याच्या झाल्यात? 13 चेंडूमध्ये 30 धावा काढल्यात. हे गाणी चांगलं होतं पण मला समजलं होतं म्हणून मी थँक्यू बोलत होतो. यस, हो जा या होली. अर्थात या ठिकाणी एकूण धावसंख्या 60 धावा झाल्यात. पाहिजे काही चेंडू शिल्लक असतील. अर्थातच समीर गोलंदाजाचा चांगला गोलंदाज आहे वाशी संघाचा. अर्थातच दत्तगुरु वडाव संघाचा. या षटकात पाय काय चेंडू. यस, यावेळेस जरी हा सामना तरी आपल्या या ठिकाणी पाहायला गेला, सामना तरी या ठिकाणी आमचे समालोचक आमची समालोचक जे तिगडी आहे ती जर अनुभव असेल तरी त्यांच्यामध्ये कुठेतरी प्लॅन जात आहे. आतिश पाटीलचा कुठेतरी प्लॅन आहे, कुठेतरी बाहेर जावं फिरावं वाटतं त्याचं. म्हणजे नक्कीच या ठिकाणी आमचं लक्ष नक्की तुमच्याकडे आहे, परंतु कुठेतरी इरादा असेल बाहेर फिरण्याचा. नक्कीच चांगला प्लॅन करा. नक्कीच आम्ही देखील तुम्हाला पाहू व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तर एकूण धावसंख्या फलकाव झाली ते 61 धावा. 61 चांगली धावसंख्या उभारली आहे. परंतु पाहायचं आहे आपण 61 धाव जरी काढल्या तर वाशी संघाचा खेळ आपण पाहणार आहोत. अगदी यंगस्टर आहेत, युवक पिढी आहे या वाशी संघाची. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर लक्ष पाहिजे पंडित सर याकडे. कारण काय मते जरी अगदी महत्व दिलं गेलं पाहिजे. यावेळेस हा चेंडू कदाचित चेंडूला काय कॅच तर होणार नाहीये, पण चांगला चित्रशन झालंय. एकदा मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या फलकावर 62 धावा आणि विशेष करून आमच्या खोपटे गावाचे आमचे सर्व खेळाडू किती अगदी छानशे बसते. जसं काय आम्ही त्या गोव्याच्या किनाऱ्यावर आलोय असं शांतपणे या सामन्याचा आनंद लुटतात. स्वागत आहे आपलं सर. नक्कीच आपलं गोवा आमच्या खोपट्या गावाचे आमचे सर्व प्रेक्षक वर्ग. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या ते 62 धावा प्रत्येकाला असते ती. हो नक्कीच. तर अर्थात यावेळेस मात्र 62 धावा. साखरपुडा हे दिवस नक्कीच लग्न सरायचे दिवस आहे. हा चेंडू यावेळेस मात्र एक निधाव चेंडूचा खेळ संपला गेलाय. हुकला तो संपला असं म्हणलं जातं. आपल्या जीवनामध्ये थांबायला कोणाला वेळ कोणाला आहे. तर यावेळेस मात्र कुठंतरी आपल्या या
या कमी षटकामध्ये कमी षटकामध्ये आपल्या धावा नक्कीच धावा काढाव्या लागतील, कारण आतापर्यंत 4-5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकामध्ये जवळजवळ आपण जर विचार केला तर प्रहार केलाच पाहिजे. यावेळेस मात्र चेंडू नाही थांबणार दादा, चेंडू जाईल इकडून विचार केला, पण ओह यस, व्हॉट अ बॅलन्स, व्हॉट अ बॅलन्स, इट इज गुड कॅच, यस ट्रिमेंडस, यस डीजे, डोंट वेस्ट टाइम, कम ऑन बिग हॅव बिग हँड. Yes. HK style. HK Try. style. मया भिमान भिमान माय सोन्यान भरली होती, मया भिमान भिमान माय सोन्यान भरली होती, मया भिमान Thank you. सोन्यान भरली. म्हणूनच तर काय ओळख आहे आगळ्या वेगळ्या या डीजे ऑपरेटरची, कारण एक एक खरं आता ना मित्रांनो, ही गाणं कुठून काढतात हे मला माहित नाही, पण नवीन नवीन या ठिकाणी गाण्यांचं आम्हाला ऐकायला मिळतात. त्याची हीच खासियत आहे डीजेची. डीजे कसा असावा, डीजे ऑपरेटर कसा असावा, नुसतं डीजे असून नाहीये तर अर्थात डीजे ऑपरेटर कसा असावा, गायक किती महत्वाचा नाहीये, त्या गायकाला अर्थात पेटीवर कोण साथ देते ते देखील महत्वाचं आहे, ढोलकीवर कोण ढोलकीपट्टू आहे ते देखील महत्वाचं आहे. आणि यावेळेस मात्र पहिलं या ठिकाणी पहिली इनिंग संपली गेले, नाटकाचा पहिला प्रयोग संपला गेलाय. 62 धावा काढल्यात आणि 63 धावांचं एक कडवं आव्हान असणार आहे. मैदानामध्ये काय होणार आहे, आमच्या या ठिकाणी व्यासपीठावर आमचे जे ऑफिसरी समालोचक आहेत अर्थातच या ठिकाणी आमचे आतिश पाटील असतील, गणेश गावण आणि आमचे सर्वांचे महागुरु. तर अर्थातच आता आपण जाऊया मराठीच्या दुनियेतून, जाऊया हिंदीच्या दुनियेमध्ये, कारण मराठी भाषा आपल्या आईची भाषा आहे, तिला मातृभाषा म्हणतोय. हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे, ती आपली राष्ट्राची भाषा आहे. इंग्लिश भाषा ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, तिला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून. तिन्ही भाषा आपल्याला आवडते आहेत. जरी इंग्लिश नसली आली तरी कधी पण आपण ऍप्लिकेशन किंवा रिझ्यूम मध्ये लँग्वेज नोन हा एक मुद्दा असतो, त्याच्यामध्ये जरी येत नाही तर लँग्वेज नोन मराठी, हिंदी, इंग्लिश हे आपण आवर्जून न विसरता टाकतोय. तर तिन्ही भाषांना आपलं महत्व दिलं गेलंय. जाऊया मराठीच्या दुनियेतून हिंदीच्या दुनियेमध्ये, जिथे गोड आवाज, ज्या आवाजांचा, ज्या मैदानी मुलूक, मैदानी तोफ म्हणून ज्याची ओळख आहे ते असतात गणेश गावण सर. धन्यवाद. हेलो, अगर इनकी कमेंट्री देखिए, बगैर स्कोर कार्ड लेकर कमेंट्री अगर इनको पसंद आई हो तो जोरदार तालियां बजाकर पहले नवनाथ जी मात्रे का स्वागत करें. बगैर स्कोर कार्ड के ऊपर देखकर, ये टैलेंट है उनका अलग. महाराष्ट्र में ऐसा कोई भी कमेंटेटर नहीं है दोस्तों जो बगैर स्कोर कार्ड देखकर कमेंट्री करे. इन्होंने बगैर कमेंट्री स्कोर कार्ड लेकर कमेंट्री है, क्या कमाल का टैलेंट है. हिंदी, अंग्रेजी, मराठी के ऊपर जबरदस्त बिल्कुल प्रभुत्व है इनका, और घूमते फिरते कंप्यूटर इनको कहा जाता है. नवनाथ जी मात्रे, क्या कमाल का यहाँ पर कमेंट्री की, उनका भी स्वागत. अब वो जा चुके हैं खोपटे के खीमे में, क्योंकि जमाई है तो इसीलिए चेयरअप करने के लिए जाते हुए नजर आ रहे. स्वागत रहेगा नवनाथ मात्रे जी सर आपका. तो तुरंत मैदान के अंदर देखिए सलामी हुए बल्लेबाज दत्तगुरु वड़ाव, पेन तहसील की नामचीन टीम दोस्तों. और यहां से देखना होगा ये मुकाबला काफी तगड़ा होता बा. आज के पोल का ये अंतिम मुकाबला, यहां से जो टीम जीतेगी वो भिड़ेगी खोपटा क्रिकेट टीम से, और जहां उस मुकाबले में जो जीतेगी वो भिड़ेगी विनोद स्पोर्ट गावठान क्रिकेट टीम के माध्यम से. देखना होगा 63 रनों का पीछा करना है, प्रति ओवर 15.40 के रिक्वायर्ड रन से रन बनाने होंगे. देखना होगा दत्तगुरु वड़ाव क्रिकेट टीम को यही कहना चाहूंगा दोस्तों. देखिए आपको याद दिलाऊंगा, वर्ल्ड कप T20 का वर्ल्ड कप खेलने के लिए वेस्ट इंडीज टीम के पास पैसा नहीं था, कुछ भी नहीं था, बल्ला लेने के लिए कुछ भी नहीं था, लेकिन बीसीसीआई ने उनको स्पॉन्सराइज किया. उसके बाद उन्होंने मेहनत की, और मेहनत के साथ उन्होंने क्या कमाल का T20 वर्ल्ड कप जीता था. इसीलिए कहना चाहूंगा दोस्तों, मेहनत ही सबसे बड़ी चीज होती है. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता दोस्तों, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बगैर संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. और ये भगवान बनने के लिए आपको ये काम कर दिखाना होगा. जो खेती हाल चलाने से रोती हो, जो पत्थर चीनी हथौड़े के मार खाने से बिल्कुल डरती हो, वो पत्थर कभी मंदिर की मूर्त नहीं हो सकती. और जो खेती हाल चलाने से रोती हो, वो खेती कभी भी उपजाऊ नहीं हो सकती. मैदान के अंदर मेहनत करनी होगी. वड़ाव क्रिकेट टीम की तरफ से आ चुके पहले बल्लेबाज बबलू टीम के कप्तान, नौ स्ट्राइक एंड के ऊपर है.
समीर गेंदबाजी के लिए यहाँ पर यत्नेश पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप। अंपायर प्रशांत जी माली सर का इशारा, पहली गेंद अतिरिक्त है, वाइट बॉल की साथ शुरुआत होती हुई यहाँ से मेहनत करनी होगी वड़ाव क्रिकेट टीम के माध्यम से। यहाँ से अगर वड़ाव क्रिकेट टीम इस मुकाबले में जीतती है तो आपका हौसला बुलंद हो सकता है। उरन तहसील में जो नाम कमाता है वो आगे ही नाम कमाता रहता है। ये देखिए हुक करने की कोशिश, यहाँ से लाइन को बदला गेंदबाज यत्नेश ने, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इनके पास भी एक कीर्तिमान है, इन्होंने देखिए मैन ऑफ द सीरीज की बाइक जीतने का नाम इनका है। इन्होंने गए साल वो बाइक हासिल की थी, लेकिन इस बार तैयार राउंड द विकेट की एक्शन लेकर बबलू के लिए। बबलू ने देखिए क्या क्रैकिंग स्ट्रोक, व्हाट अ बिग स्ट्रोक। अंपायर का इशारा, इट इज अ 4 रन्स ओवर द रोप। 4 रन के साथ अपना खुद का खाता खोला। टीम का टोटल 5 से। हो मेरे साईं सरकार, बिल्कुल इरादे तुलाक बनते हैं दोस्तों, बन के बिगड़ भी जाते हैं। इरादे तुलाक बनते हैं, बन के बिगड़ भी जाते हैं। शिरडी वही जाते हैं जो साईं बाबा। ओम साई राम। ये देखिए थोड़ा सा बाहर निकलते हुए गेंद बल्लेबाज देखिए फुटवर्क का इस्तेमाल ही नहीं कर रहे हैं। हमारे साथ जुड़ते हुए अनूप जी ठाकुर सर, हितेश जी म्हात्रे सर के करीबी दोस्त, हम सफर साथी हमारे साथ स्कोरिंग के लिए जुड़ते हुए। ये देखिए एक और उसी अंदाज में साथ कॉपी बुक स्टाइल मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन को चीरती हुई गेंद गई। फिर से एक बार लगातार बैक टू बैक दूसरा चौवा दागते हुए बबलू। केले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं, केले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं। शेलार मामा वीर जिंपाड, शेलार मामा वीर जिंपाड, काळी उदय भामगड जवची टाकली कोरपड बरगिया गड। बिल्कुल तोरनागढ़ जिन्होंने काबू में लिया था वो था तानाजी मालुसरे। इनके लिए पेश की गई मानवंदना वाली गीत। और बैल्स नीचे आते हुए बल्लेबाज बबलू को लौटना होगा डगआउट में। यहां से वो देख रहे थे ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश। गति में परिवर्तन, क्रिकेट में हरदम कहते हैं ट्विटर के बिना ट्वीट नहीं हो सकती, फेसबुक के बिना पोस्ट नहीं हो सकती और यॉर्कर के बिना विकेट नहीं मिल सकती। जय जय महाराष्ट्र माझा, जनता महाराष्ट्र माझा। बिल्कुल जय महाराष्ट्र, ये गाना पेश किया गया था हमारे डीजे सत्या के माध्यम से। क्या कमाल की धुन, साधु संतों की ये भूमि, वीरों की ये भूमि, और ये महाराष्ट्र हमारा है दोस्तों। और यही टीम का टोटल अगर बात करेंगे तो स्कोर कार्ड के ऊपर 9 रन बन चुके हैं 1 विकेट के पतन के बाद। बबलू को जरूरत नहीं थी 63 रनों का पीछा करना। एक स्टार खिलाड़ी मैदान के बाहर जाने के बाद सामने वाले टीम का हौसला बुलंद होता हुआ। तो गेंदबाजी के लिए यत्नेश राउंड एक्शन वाली नए बल्लेबाज आ चुके हैं। शक्ति अपने दिखानी होगी, शक्ति आपके बाजुओं में कितनी है। यहां से शक्ति का इस्तेमाल नहीं, कभी कभार बुद्धिमानी चालाकी का भी इस्तेमाल करे। ये देखिए हल्के हाथों से नजाकत भरा यह स्ट्रोक था, बिल्कुल रिस्क के एंगल के साथ गेंद को निकाला जा चुका है। मिड ऑफ के रीजन में एक सिंगल के साथ पहली ओवर की समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद वड़ाव क्रिकेट टीम का टोटल जाकर पहुंच चुका है 10 रन 1 विकेट के नुकसान के बाद। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। हम यू गए यू आए, तब तक के लिए डीजे सत्या। आय भवानी मन में ठाने है माया भवानी। Welcome to the jungle, bitch. माया भवानी। धन्यवाद डीजे। देखिए टीम का टोटल 10 रन स्कोर कार्ड के ऊपर 24 गेंदें, अभी तक 53 रनों की आवश्यकता है। यहां से दूसरा पावर प्ले। वड़ाव क्रिकेट टीम के बल्लेबाज ने एक हाथ ने जोखिम भरे स्ट्रोक खेलने ही होंगे। यहां से इस 2 ओवर में अगर 30 रन आपके बनते हैं तो आप मुकाबला 100% बनाएंगे।
ये देखिए जोखिम भरा स्ट्रोक, लेकिन मिड ऑफ रीजन में फील्डर तैनात, शक्ति को लौटना होगा मैदान से बाहर। वडाव क्रिकेट टीम के उम्मीदों को लगता हुआ दूसरा सदमा। प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Webhub in the mix. धन्यवाद धन्यवाद। एक डायलॉग है तानाजी पिक्चर में दोस्तों, एक मावला बनता है हजारों से और हजारों मावले बनते हैं एक मुल्क से, और इसीलिए कहो भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की। बिल्कुल ये किलकारी हमारे डीजे मास्टर ने बजाई थी, ये मान वंदना थी। जय भवानी जय शिवाजी, यही प्रेरणा लेकर मैदान के अंदर वडाव क्रिकेट टीम को काम करना होगा। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर नए बल्लेबाज आ चुके हैं। गुड्डू आ चुके हैं स्ट्राइक एड के ऊपर। अब आते हुए बल्लेबाजी करने के लिए समीर, पहली मर्तबा स्ट्राइक एड के ऊपर। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, हिरेन निकाल दिया है, लेकिन विनायक गेंद के नीचे छोड़ेंगे नहीं। एक और सदमा लगता हुआ, विकेट का पतन, विकेटों का झड़ा लगता हुआ वडाव क्रिकेट टीम का। जगदंबा 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 धन्यवाद जगदम। तो फिलहाल देखिए यहाँ पर मैदान के अंदर हरकतें बदलती हुई नजर आ रही है। करंजा क्रिकेट टीम को अगर शिकस्त देनी है तो यहाँ पर मेहनत करनी होगी बल्लेबाजों को। बीच बीच में बड़े स्ट्रोक एग्जीक्यूट, संयम भरा खेल करना होगा। ये देखिए बबलू का बल्ला जरूर घूम रहा है, लेकिन बल्ले का फेस खोल नहीं रहे हैं। टीम का टोटल वही का वही रुकता हुआ हैट्रिक के द्वार पर दस्तक देते हुए नजर आए थे वीरेन, और यहां से 10 ही रन स्कोर कार्ड के पर। पहली ओवर के बाद दूसरे ओवर में 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर लेकर आ चुके हैं। इस बार फील्डर तैनात है, रितेश गेंद को क्यारी किया। इस ओवर में लिया हुआ ये तीसरा विकेट, तो टीम का गिरता हुआ ये चौथा विकेट। बाई माझा ग शिवबा राजा ग बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावर देखिए यहाँ पर ये खेल थोड़ा सा बिगड़ता हुआ नजर आ रहा है। पहली शुरुआती में बबलू आउट होने के बाद कोई ऐसा बल्लेबाज नहीं रहा जिन्होंने आक्रमण करने की कोशिश, मैदान के ऊपर ज्यादा संयमी खेल करने की। मेरिट के हिसाब से खेल करना, ग्राउंड बेहतरीन है, आपको ऑर्थोडॉक्स तरीके के स्ट्रोक खेलने नहीं है इस मैदान के अंदर। सिर्फ अगर गैप बनाते हैं तो नंबर 4 के लिए गेंद जा सकती है। गेंदबाज हीरेन तैयार, कट कर दिया गेंद को, देखिए जगह बनाई। बिल्कुल यहाँ पर दिमाग का इस्तेमाल, जो काम हम हरदम कहते सुई नहीं कर, जो तलवार नहीं करती वो काम सुई कर देती है, वैसे ही चौबा। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठाने है माया भवानी। धन्यवाद। जिस माँ का आशीर्वाद, भवानी आई का आशीर्वाद लेकर छत्रपति शिवाजी महाराज ने आक्रमण किया था, वैसे बल्लेबाज कुछ आक्रमण करते हुए पटकी पे गेंद उठाकर खेलने की कोशिश। यहां से 2 ओवर का खेल, इन्होंने अपने कद का इस्तेमाल किया, गेंद को शॉर्ट ऑफ लेन से फ्लाइट दी। गेंद देखते देखते विकेट कीपर के दस्तानों में दौड़ जाती हुई 2 ओवर का खेल हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 14 रन स्कोर कार्ड के ऊपर।
धन्यवाद। तो नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर आ चुके हैं। अब बल्लेबाजी करने के लिए रोहन, गेंदबाजी के लिए आ चुके हैं अब करण बॉलिंग मार्क पर ओवर द विकेट का मारा लेकर आ चुके हैं। देखिए यहाँ पर अनुप सर मैदान के अंदर की हरकतें आपको बताएंगे कि जैसे दाहिने हाथ के गेंदबाज आते हैं ओवर द विकेट, बाएं हाथ के गेंदबाजी आते हैं तो राउंड एक्शन वाली गेंदबाजी। पिच थोड़ा सा देखिए, विकेट कीपर्स के पीछे जाकर देखिए, पिच थोड़ा सा धीमा है, यानी कि थोड़ी सी गहराई है पिच में, तो वहां पर थोड़ी सी तेज गति की गेंद जाती है। इसी के लिए कुछ ऐसे एक्शन वाली गेंदबाजी करते हुए नजर आए करण ओवर द विकेट। ये देखिए सीधे बल्ले से गेंद को निकाला जा चुका है। लॉन्ग ऑफ रीजन में 1 रन तो मिलती भी, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। यहां से आक्रमण करना होगा, बल्लेबाजों को जोखिम भरे स्ट्रोक, 0 में से हीरो बनना होगा। तो आपको ये करिश्माई बल्लेबाजी करनी होगी, एक्सीलेटर पर ताव लगाना होगा, बीच बीच में छक्के चौबे यहाँ पर कन्वर्ट करने होंगे। हम हरदम गेंदे रास्ता दोस्तों कितना भी साफ हो, धुआं होता है जरूर, गेंदबाज कितना भी अच्छा हो, भूल होती है जरूर। भूल के ऊपर वार करे उनके। ये देखिए यहाँ से एक और बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद नीचे रहती हुई स्लोवन एक्शन वाली गेंद डाली थी, नकल गेंद पेश की गई थी, डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज को पूरी तरीके से बीट किया और यहां से गेंदबाज ने अपनी कला सादर करते हुए इस समय में एक और यहां से अंपायर का इशारा, वाइड बॉल, थोड़ी सी बाहर निकली गेंद ने कांटा चेंज किया। बल्लेबाज फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर रहे, जो जहां पर जगह से खड़े खड़े खेलने की कोशिश, क्रिकेट में फुटवर्क एक बड़ी अहमियत वाली चीज होती है, इसका इस्तेमाल हरदम बड़े बड़े खिलाड़ी करते हैं। डाउन द ग्राउंड गेंद को निकाला जा चुका, लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद ट्रैवल हुई, 1 ही रन मिलता हुआ। डीप में फील्डर विनायक थे, उस गेंद को उठाए फेंके, बल्लेबाजों ने सिंगल को पूरा किया। सिंगल के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब यहां से पूरी तरीके से वडाव क्रिकेट टीम के लिए मुसीबतें, समस्या बढ़ती हुई, लेकिन समस्या का समाधान अब खुद ने ढूंढना जरूरी होता है क्रिकेट में। कट कर दिया, जगह बनाई, देखिए क्या कमाल का स्ट्रोक, ताकत, टाइमिंग, नजाकत, लेकिन आला दर्जे की फील्डिंग बिल्कुल थर्ड मैन के रीजन में देखने के लिए मिली। कमाल का ये स्ट्रोक भी था, बुद्धिमानी का इस्तेमाल किया था। जितना दिमाग आपका बादाम खाने से नहीं चलता ना, तब आपकी मुसीबतें आने के बाद चलता है, वैसे ही कुछ ये खिलाड़ी करते हुए। पहले से अगर ये खिलाड़ी खेलते तो शायद अब हश्र थोड़ा सा अलग होता, रूप अलग होता, रंग रुएश अलग होता। यहाँ देखिए इस बार फिर से एक बार सिंगल को कन्वर्ट करते हुए, सिंगल के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर 43 रनों की अभी तक आवश्यकता। इस ओवर की अंतिम गेंद, यानी कि 13 गेंदें बाकी है, 13 गेंदें बाकी है। वाह भाई वाह, छा गए तुम भी, फील्डर रोकेंगे नहीं, दर्शक दीर्घा में, और दर्शक बन गए दीवाने इस चौबे के साथ। टीम का टोटल 4 से आगे बढ़ता हुआ 24। अब जीत के लिए 12 गेंदे 39 रनों का समीकरण। ये बुद्धिमानी का खेल, बीच बीच में देखिए आक्रामक बल्लेबाज कभी कभार भेजते हैं, आपको आक्रमण करने की जरूरत नहीं है। एक बल्लेबाज को जोखिम भरे स्ट्रोक खेलने के लिए बोलिए, एक डिफेंसिव बल्लेबाज भेजे, देखिए रनों की रफ्तार कैसे तेज होती जाएगी। हम ये युद्ध नीति बता सकते हैं, लेकिन दूसरी सामने वाली टीम हमको बहुत पीटेगी, इसलिए हम कभी कभार ये कहते नहीं। कई मैदानों के ऊपर ये खेल हर एक टीम का जानते हैं, लेकिन फिलहाल मैदान के अंदर का खेल बताना जरूरी होगा। 12 गेंदे 39 रनों का समीकरण। हर एक ओवर में 19.5 चुनने की रिक्वायर रन रेट से वडाव क्रिकेट टीम 3 बड़े हिट पंडित आए ना हर एक ओवर में, तो मुकाबला आपके लिए खुला होता जाएगा। यानी कि 3 बड़े लंबे हिट छक्के आएंगे तो फिर बन जाएगा मुकाबला। ये ओवर निर्णायक वीरेन गेंदबाजी के लिए ओवर द विकेट। बड़ा स्ट्रोक एग्जीक्यूट करने की कोशिश, यहां पर गेंद थोड़ा सा अंदर लाते हुए डॉट जाती हुई गेंद डॉट से दबाव में आएगी। 11 गेंदे 39 रनों की आवश्यकता। व्यक्तिगत दूसरा टीम का चौथा ओवर लेकर आ चुके फिलहाल गेंदबाज वीरेन अपनी कोठी की दूसरी गेंद लेकर आएंगे बल्लेबाज रोहन के लिए। पॉइंट रीजन में गेंद को खेला जा चुका है, ज्यादा यहां पर हवा में गेंद जाती हुई, लेकिन मिस फील्डिंग ना मुन्ना ना, ये काम ना कर।
यहां से ये 54 मिलता हुआ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 4 से 28। समीकरण अब 35 का बन चुका है। बिल्कुल जड़ में गेंद डाली थी और ऑन द टोज वाली ये गेंद को निकाला जा चुका है। मिड विकेट क्षेत्र में एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अच्छा खेल होता हुआ नजर आ रहा है और टीम का टोटल एक से आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 29 रन, 4 विकेट गिर चुके हैं। शुरुआती में ये जोड़ी अगर मैदान के ऊपर अगर खेल करती तो शायद बनता मुकाबला। 9 गेंदे अभी तक 34 रनों की आवश्यकता बन सकता है। क्रिकेट में कुछ भी हो सकता है जब तक अंतिम गेंद नहीं गिरती तब तक। और यहां से अंदर लाती हुई गेंद, फिर से एक बार डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ये अनुभव कम है इस टीम को, वड़ाव क्रिकेट टीम के इन खिलाड़ियों को। आपने मुकाबले आपके तहसील में कई खेले होंगे, लेकिन बाहर जाकर अगर अच्छा खेल करते हैं ना तो अनुभव, देखिए यहां पर आपको हार मिलेगी लेकिन यहां पर का एक्सपीरियंस अनुभव आएगा ना, वहां से आपके खिलाड़ी बनेंगे अच्छे। फुल टॉस गेंद बिल्कुल ये दौड़ के कहा रहे थे, जाना था इनको वाशी जहां पहुंचे काशी और गेंद गई बाउंड्री लाइन पार 4 रन। मैं तुमसे मिलने आ जाऊं क्या न बोलूंगा हल्की बजाओ क्या, मैं तुमसे मिलने आ जाऊं क्या न बोलूंगा हल्की बजाओ क्या, बजाओ क्या बजाओ क्या बजाओ क्या बजाओ क्या बोलूंगा हल्की बजाओ क्या। 4 से आगे बढ़ता हुआ टोटल 33 रन। 30 रनों की अभी तक आवश्यकता। दिशा से भटकते हुए गेंद, एक तो 1+1 22 का 1 रन, वाइड बॉल का 1 टोटल बने स्कोर कार्ड के ऊपर। अब 35, जीत के लिए अब 28 रन। इस ओवर की अभी तक अंतिम गेंद यानी कि 7 गेंदे 28 रन। यहां से अगर बबलू ने, मैंने कहा था क्रिकेट में एक एक गलती बाहर कर देती है आपको, बबलू ने वो गलती, थर्ड अंपायर तीसरे अंपायर की मांग हो चुकी है। जो दोनों अंपायर है वही काम करेंगे बिल्कुल। गेंदबाज अगर थ्रो निकाला जाए तो फिर ध्यान में रखो बहुत बड़ी पेनल्टी मिल सकती है। जगह बनाई स्ट्रोक के लिए, गेंद देखते देखते एक्स्ट्रा कवर को चीरती हुई, गोली की रफ्तार से आती हुई गेंद, एक और तनतनाता हुआ सनसनाता हुआ 4 रन। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है 39 रन। आपको बनाने 6 गेंदे 24 रन। बीच में मिडिल ऑर्डर के जो बल्लेबाज आए उन्होंने काम ना करने के कारण ये दबाव आ चुका है, नहीं तो ये मुकाबला दत्तगुरु वड़ाव टीम आपने बनाया होता। आपका अभ्यास थोड़ा सा कहाँ कम पड़ रहा है, उसके ऊपर ज्यादा ध्यान दीजिए, मनन करे, चिंतन करे। इस मुकाबले आपकी जीत हो या हार, अगली बार गलती नहीं होनी चाहिए, क्योंकि एक गलती क्रिकेट से बाहर कर सकती है। जैसे फिल्मों में रीटेक मिलते हैं, क्रिकेट में रीटेक नहीं मिलते। जैसे प्यार में धोखे और क्रिकेट में मौके नहीं मिलते, वैसे ही कुछ प्यार में बार बार आपको धोखे मिलेंगे, लेकिन क्रिकेट में मौके देने के लिए कोई यहाँ पर दिलदार नहीं बैठा है। हर एक टीम जीतने के लिए प्रयास करती है और ये प्रयास आपको करना पड़ेगा इस मैदान के अंदर। देखिए हार की लहरें बहुत ऊंची उठती है, लेकिन हार के लहरों को चीर कर अगर आप काम करेंगे ना तो आपको अनुभव आएगा, और जो गिरता पड़ता है और वही खड़ा रहता है। इसीलिए देखिए ये काम मेहनत करनी होगी, सबसे बड़ी मेहनत करनी होगी। अब गेंदबाज के लिए आ चुके टीम के कप्तान नयन थली। अंतिम ओवर 6 गेंदे 24 रनों का समीकरण। यहां से 24 रन अगर दत्त कृपा यहां पर वड़ाव टीम बनाती है तो यह नया इतिहास। राउंड एक्शन वाली गेंदबाजी, पहले गेंद बिल्कुल बॉडी से सटीक गेंद की गई थी, जोरदार अपील, लेकिन अंपायर का इशारा लेग बाइस का अतिरिक्त रन मिलती हुई। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 40 रन बन चुका है। 5 गेंदे 23 रनों का समीकरण। यहां से 4 बड़े हिट, मुकाबले में जीत, लेकिन यहां से लगातार 2 गेंदे डॉट, मुकाबले से बाहर। देखना होगा इस समय में इस मुकाबले में शांति का वातावरण। सुबह के सत्र में हवा पूरब से लेकर पश्चिम तक बहती हुई नजर आई थी,
अब हवा देखिए पश्चिम से लेकर पूरब तक, यानी कि बाएं हाथ के जो बल्लेबाज, दाहिने हाथ के जो बल्लेबाज रहेगा उनके लिए बेनिफिट है। हवा का झोंके के साथ गेंद बाहर ट्रैवल हो सकती है, लेकिन ये देखना होगा मैदान के अंदर 5 गेंदें 23 रनों का समीकरण क्या पूरा करेंगे, क्या फिर से एक बार इतिहास बनाएंगे ये वडाव क्रिकेट टीम। नयन थली अब ओवर द विकेट का एक्शन लेकर एंगल क्रिएट कर रहे हैं बाएं हाथ के बल्लेबाज के सामने। बड़ा स्ट्रोक एग्जीक्यूट करने की कोशिश, फील्डर डीप में जरूर है, एक ही रन मिलेगा। फील्डिंग काफी बढ़िया तरीके से करते हुए 1 रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 41 रन। अब 4 गेंदे 22 का समीकरण, 4 गेंदे 22 रन। मुकाबला मानो कि जैसे पहले से ही कब्जे में लेने की कोशिश। शुरुआत में ऐसा लग रहा था कि वडाव टीम अपना सर्वोत्कृष्ट खेल दिखाएगी इस मैदान के अंदर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट के मैदान के अंदर। अंपायर का इशारा, इट इज अ वाइड बॉल। 21 रनों की अब आवश्यकता, 4 गेंदे 21 रन। दिखाओ आपका दमखम, कमर तोड़ बल्लेबाजी करे। सामने वाले टीम को अगर शिकस्त देनी है तो एक विशाल काय, मुसीबतें बहुत सारी आती है दोस्तों, मुसीबतें तो सब पर आती है, कोई बिखर जाता है, कोई निखर जाता है, आपको निखरना है। यहां से देखिए ऑन द टोज वाली गेंद, एक ही रन, बिगड़ेगा नहीं। अब यहां पर आज 74 करंजा क्रिकेट टीम बिल्कुल मुकाबले बनती हुई नजर। 3 गेंदे 20 रनों का समीकरण। गेंदबाजी के लिए तैयार विनायक, बड़ा स्ट्रोक, बाहरी सिरा लगा, गेंद एक्स्ट्रा कवर रीजन में रितेश ने फील्ड की। सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं। अब औपचारिकता मुकाबले में बाकी है। पेन तहसील से यहां पर काफी अंतर काट कर यहां तक आए। बहुत सारे दर्शकों की तादाद वडाव की टीम की देखने के लिए मिली। बिल्कुल कमाल का स्ट्रोक। वहां के फील्डर देखिए, उनका ध्यान है कहां पर, क्या उस इलाके में चटुक किया जा चुका है क्या? एक ने वहां पर क्या छोड़ा, उस खिलाड़ी ने भी क्या छोड़ा, अब उनका ध्यान ही नहीं है। अब अंतिम गेंद इस ओवर की नयन थली टीम के कप्तान लेकर। मुकाबला पूरी तरीके से गिरफ्त ने शिकंजा कसती हुई इस मुकाबले में, और मुकाबला वडाव क्रिकेट टीम हारती हुई नजर आ रही है। काफी लंबी मार्जिन के साथ हारी, लेकिन अच्छा खेल इस मैदान के ऊपर। इस मारवी ट्रॉफी 2020 में आपने किया। मैन ऑफ द सीरीज के लिए आपको बाइक देखने के लिए मिल रही है 50,000 रुपए के ऊपर। बड़ी बड़ी श्रृंखला में बाइक नहीं देखने के लिए मिलते, लेकिन ये देखिए इस श्रृंखला में आपको बाइक देखने के लिए मिल रही है। इससे बड़ी खोपटा टीम तुरंत आई है, वैभवी दौड़ रहे, वो चाहते हैं कि दिन के उजाले में ही मुकाबला हम खेले तो बड़ा मजा आएगा। तो यहाँ पर एचएम लाइव, जहाँ पर हमारे टेक्नीशियन भी बढ़िया काम, एक बार कैमरे पर, एक बार कंप्यूटर पर, तो एक बार दूसरे कैमरे पर, काफी बढ़िया मेहनत करते हुए। अनूप ठाकुर सर, आपका भी स्वागत, अच्छी स्कोरिंग आपने की। तो फिलहाल आइए या इस मैच के मैन ऑफ द मैच नयन थली, नो डाउट। आइए मैन ऑफ द मैच का खिताब लेने के लिए, मैन ऑफ द मैच का खिताब देने के लिए आमंत्रित करेंगे हमारे मेहमान। तो बिल्कुल हमारे मुख्य आयोजक करता, उनके शुभ हाथों से संकेत जी कड़ू, इनके शुभ हाथों से वैशाली इवेंट्स के मैनेजिंग डायरेक्टर, इनके शुभ हाथों से यहां पर मैन ऑफ द मैच एचएम लाइव, इनके माध्यम से कवर किया जा रहा है इस मैन ऑफ द मैच। तो आइए, खोपटा क्रिकेट टीम के कप्तान आ चुके हैं इस बार।